पुण्यातील फ्लाइंग जिप्सी हॉटेल समोर तरुणाच्या डोक्यात शस्त्राने वार करून मारहाण केल्याची घटना समोर आली होती। जुन्या वादातून झालेल्या हल्ल्यात सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अथर्व जगताप हा गंभीर जखमी झालाय। डेक्कन पोलिसांनी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला असून रील क्रिएटर माधवी कुंभारसह 7 जणांना यावेळी अटक केली। तर जुन्या वादातून हल्ला केल्याची माहिती आता मिळते। माधवी कुंभारसह 7 जणांना अटक करण्यात आली। या प्रकरणी कॅफे फ्लाइंग जिप्सी समोरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी बालाजी पोतारे। रील स्टार असणाऱ्याच्या डोक्यात लोकप्रियता गेले की कोयत्याने हल्ले होतात हे पुण्यातल्या एका घटनेवरून समोर आलेलं आहे। कारण पुण्यातल्या जिप्सी कॅफे मध्ये जे आहे ते 15 ऑगस्टला पहाटे 3:30 वाजता 2 तरुणीने एका तरुणावर कोयत्याने हल्ला केला आणि या हल्ल्यामध्ये तो तरुण जखमी झालेला होता। कोयते घेऊन या 2 तरुणी त्यांचा मित्र याने एका रील स्टार तरुणावर जो आहे तो हल्ला केला। या प्रकरणी 7 जणांना अटक करण्यात आलेली आहे। आता मी जिथे उभा आहे हे जिप्सी कॅफे आहे आणि याच परिसरात जवळपास 5 ते 6 कॅफे आहेत आणि हे कॅफे जे आहेत ते रात्रभर उघडे राहतात। डेक्कन पोलिसांना हे कॅफे उघडे असताना दिसत नाहीत का? डेक्कन पोलिसांच्या या सगळ्या कार्यपद्धतीवर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण करणार आहे। कारण 3:30 वाजता पहाटे 2 तरुणी कोयते घेऊन येतात, एका तरुणावर हल्ला करतात आणि हे कॅफे सगळे रात्रभर सुरू राहतात। ते पुणे पोलिसांच्या आशीर्वादाने, डेक्कन पोलिसांच्या आशीर्वादाने आणि स्थानिक राजकारण्याचा आशीर्वाद असल्याने असं होतं आणि त्यामुळे सांस्कृतिक शहर, विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यामध्ये पुन्हा एकदा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झालेला आहे। जे विद्यार्थी शिक्षणासाठी पुण्यात येतात त्यांच्यासाठी जी ही कायदा सुव्यवस्था बिघडल्याचं चित्र सध्या पुणे पोलिसांच्या कार्यपद्धतीवरून आपल्याला पाहायला मिळते। या प्रकरणी पुणे पोलिसांनी 7 जणांना अटक केली आहे। पुढील तपास पोलीस करत आहेत। मात्र अशा पद्धतीने पुन्हा एकदा या एफसी रोड मधलं सामाजिक स्वास्थ्य बिघडण्यास कारणीभूत कोण हा खरा प्रश्न आहे आणि हे हॉटेल रात्रभर उघडे ठेवण्यास कोण पाठबळ देते हेही पाहणं महत्वाचं आहे। बालाजी पोतदार, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।